पुण्यात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा मोर्चा, देशमुख कुटुंबियांसह पृथ्वीराज चव्हाण, बजरंग सोनावणे मोर्चात सहभागी। पुण्यातल्या सकल मराठा मोर्चात वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलकांनी जोडे मारले, आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी। संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये छिनला, परळीत धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड, पवन चक्की मॅनेजर नितीन भिक्कड यांच्यात बैठक झाली। मुंबईच्या बैठकीत 3 कोटींचं डील झालं, सुरेश धस यांचा मोठा दावा। हत्या प्रकरणाची केस संपेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या किंवा त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवा, सुरेश धस यांची मागणी। बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे फोन, दमानी यांचा आरोप, नरेंद्र सांगळे या व्यक्तीनं फोन केल्याचं रेकॉर्डिंग। वाल्मिक कराडला नमस्कार करणारे अधिकारी त्याची चौकशी करणार का, दमानी यांचा सवाल, तर एसआयटी बरखास्त करून बाहेरचे अधिकारी बोलावण्याची दमानी यांची मागणी। संतोष देशमुख हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत, सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया। सूरज चव्हाण अजून बालवाडीतले सुद्धा नाहीत, सुरेश धस यांची राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यावर टीका। महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजपा आमदार सुरेश धसच जबाबदार, मिटकरींचं वक्तव्य, तर धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत, राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका। संतोष देशमुख प्रकरणात शासनानं नेमलेल्या एसआयटी मधील अधिकारी वाल्मिक कराडचे खास, जितेंद्र आव्हाडांचा आरोप, अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील, आव्हाडांकडून सवाल उपस्थित। बीड सरपंच हत्या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। मद्यपान करून कोणी धनंजय मुंडेंना अपमानित करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही, तसंच धस आणि जरांगे मृतांच्या टाळूवरचं लोणी खात आहेत, वकील गुणरत्न सदावर्ते यांची टीका। बीड जिल्ह्यात संघटित गुन्हेगारी, माझ्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी झाली पाहिजे, पुण्यातील जनाक्रोश मोर्चातून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी। देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे गुजरातला गेले होते, हत्या प्रकरणात नवी माहिती उघड। देशमुख हत्या प्रकरणात केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बदली, पोलीस नियंत्रण कक्षात बदली झाल्याची माहिती। हिंगोली पोलीस ठाण्यात ओबीसी समाज बांधवांचा ठिय्या, परभणीत मनोज जरांगेंनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धनंजय मुंडे समर्थकांचा ठिय्या, अंजली दमानी आणि मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीड संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेकडून गुरुवारी पंचायतीत कामबंद आंदोलन, सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी। लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत सरकारनं घेऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य, बहिणींची मतं घेतली, आता त्यांचं काम झाल्यावर पैसे काढून घेतात, पैसे देताना राज्य आर्थिक संकटात आहे हे कळलं नाही का, राऊतांचा हल्ला बोल। लाडक्या बहिणींच्या सवलती कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नयेत, जे निकष लावायचे ते नवीन लाडक्या बहिणींना लावा, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर थोडासा ताण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची कबुली। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नुसतीच घोषणा, अद्याप अभिजात दर्जा दिल्याचं अधिकृत पत्र अथवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही, मराठी व्यापक हित चळवळीच्या श्रीपाद जोशींची माहिती। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का, संजय राऊतांची टीका, विधानसभा निवडणुकीआधी घोषणा करूनही मराठी भाषेचा GR का नाही, राऊतांचा सवाल। अनेक वेळा अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलतात, मुख्यमंत्री फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्यात, फडणवीसांची माहिती।
राज्यातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेत. माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य. शिर्डीच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखेंचं वक्तव्य. लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, उलट भिकारी असं संबोधन करणं दुर्दैवी. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध. महायुतीचा स्वतंत्र कार्यक्रम घेऊन राम शिंदेंचा सत्कार करू. अहिल्यानगरमधील सत्कार सोहळ्यातील अनुपस्थितीबद्दल पाचपुतेंची प्रतिक्रिया. तर भाजपच्या महामेळाव्याच्या बैठकीमुळे अनुपस्थित असल्याचं कर्डिल यांचं स्पष्टीकरण. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार. सर्व जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पालघर, जव्हार, मोखाडा, नवी मुंबई, बीड, परभणी आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. बेपत्ता आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मनमाडमध्ये सापडला. रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो. त्यानंतर पुण्यातून आपण मनमाडमध्ये कसे आलो याची कल्पना नसल्याची पोलिसांना दिली माहिती. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 462 बांधकाम आणि विकास कामांना काम थांबवण्याची नोटीस. दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात विष्णू मोरेंच्या 3 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पाठपुरावा करून आमदार राहुल कुल यांनी विष्णू मोरेंना शासनाकडून 25 लाखांची मदत मिळवून दिली. गोदावरी पात्रता घाणीचं साम्राज्य. रामकुंड परिसरात अस्वच्छता असल्यानं पर्यटक नाराज. गोदावरी नदीचा प्रवाह नैसर्गिकरित्या नसल्यानं सिमेंट काँक्रीटमुळे गोदावरी प्रदूषणाची तीव्रता अधिक वाढत असल्याचं मत व्यक्त. विठ्ठल मंदिर परिसरात अतिक्रमण वाढलं. मंदिर परिसरात मोकाट फिरणारे श्वान आणि फेरीवाल्यांमुळे भाविक त्रस्त, तर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा भाविकांचा आरोप. नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अजूनही रखडलेलंच. प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण, अजून किती? मंदिर ट्रस्टकडून फलकावर लिहून सवाल उपस्थित. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकाकडून 11,000 रुपये घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात यानं मी मंदिरात पुजारी असं सांगून रांगेत न थांबवता दर्शन घडवून आणतो असं सांगून पैसे उकळले. नाशिक जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांच्या बाळाच्या चोरीचं प्रकरण. बाळ होत नसल्यानं उच्च शिक्षित महिलेनं बाळाची चोरी केल्याचं पोलीस तपासात उघड. अमरावतीमधील तिवसा शेतशिवारातील रोहित्राची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड. शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित. हरभरा गव्हाचं पाणी पुरवठा बंद. तातडीनं रोहित्र दुरुस्त करून विद्युत प्रवाह सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के. भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल असण्याची शक्यता. अहिल्यानगर शहरात चालत्या गाडीला आग. नगर दौंड रोडवरील VRD जवळची घटना. आगीत 4 चाकी जळून खाक. अकोल्याच्या अशोक वाटिका चौकात 3 वाहनांचा विचित्र अपघात. कंटेनर कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या. पनवेलमधील फार्मा कंपनीला मोठी आग. कॉस्मेटिक प्रोडक्ट औषधांचं रॉ मटेरियल बनवणाऱ्या कंपनीत आग लागल्याची माहिती. अलिबागमधील कार्ले, खंडाळे, नेहुली, वेशवी, वाडगाव अशा अनेक गावात पांढरा कांदा पिकाची लागवड. कांद्याच्या लागवडीमधून लाखोंची उलाढाल. पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू. रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करणार. मार्च पर्यंत RBIचं 50 टन सोनं खरेदीचं उद्दिष्ट. भारतानं 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली. 5व्या कसोटीत 6 गडी राखून भारताचा पराभव. 3 बाद 58 वरून ऑस्ट्रेलियानं गाठलं 162 धावांचं आव्हान. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.